नमस्कार, चला बनवूया झटपट अशी कोथिंबीर वडी. झटपट अशी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य. ही ना एक गड्डी ना मी कोथिंबीर चिरून घेतलेली. बेसन पीठ घेतले 1.5 वाट्या. ओवा घेतलाय. जिरी, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलाय. तीळ घेतलेत आणि ही तांदळाची पिठी. कोथिंबीर वडी ना कुरकुरीत होण्यासाठी ही तांदळाची पिठी घेतली. बेसन पीठ आणि ही तांदळाची पिठी मिक्स करून घ्यायची. आता ही पाणी टाकून ना पीठ भिजवून घ्यायचे. एकदम पातळ असं भिजवून घेतलेले, कारण हे ना नंतर हे गरम केल्यावर शिजण्यासाठी ना एवढं पातळ करून घ्यायचे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल तापले, जिरी टाकून घ्यायची. आले आणि मिरचीचा लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा. हे ना थोडस तेलावर परतून घ्यायचंय. हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची. ही फक्त मी कलर साठी वापरते, जास्त तिखट नाही ती. मीठ याच्यातच टाकून घेणार मी. आणि तीळ टाकायचे. हे सगळं परतून घ्यायचं 1-2 मिनिटं. तिळाच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण याच्यात टाकू शकता, तो पण छान लागतो खायला. हे सगळं परतून झाले. आता कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर पण परतून घ्यायची. ही शिजून जरा कमी झाली का मग बेसन घालून घ्यायचं. आणि ही खायला ना खूप खमंग लागते आणि झटपट होते. ही उकडायची वगैरे काही टेन्शन नसतं याच्यामध्ये. कोथिंबीर ना बरीच कमी झाली, म्हणजे निम्मीच झाली. आता हे बेसन ना याच्यात टाकून घ्यायचंय आणि मिक्स करीत राहायचं. एकदम याचा घट्ट असा ना गोळा बनला पाहिजे. याला ना कंटिन्यूस असं मिक्स करीत राहायचं, म्हणजे याच्यात गुठळ्या नाही बनायच्या. आणि एकदम मीडियम गॅसवर हे असं शिजवून घ्यायचं, म्हणजे बेसन चांगल्यापैकी शिजलं पाहिजे. एकदम हे असं घट्ट झालंय आणि बेसन पण शिजले. आणि थोडस जर कच्च राहिलं तर आपण याला वड्यांना तळणारे त्याच्यात बेसन शिजलं जातं. मी एक ताटली घेतली आणि त्याला तेल लावून घ्यायचे, म्हणजे वड्या ना इझिली निघल्या जातील म्हणून तेल लावून घ्यायचं. हे कोथिंबीर वड्याचं मिश्रण ना याच्यात टाकून घ्यायचे आणि आता याला एकसारखं पसरून घ्यायचं. 20 ते 25 मिनिटं नाही याला असंच ठेवायचं, म्हणजे हे थंड झालं का मग वड्या पाडून घेऊ. वड्याना थंड झाल्या, आता याला कापून घेऊ. इझिली निघल्यात त्या. कापून घ्यायचे. मी ना अशा चौकोनीमध्ये कापून घेतल्या. तुम्हाला जसा आकार द्यायचा तसं का देऊ शकता तुम्ही. आता तळून घेऊ. तेल तापले, वड्या याच्यात सोडून घेऊ. तुम्हाला जशा कुरकुरीत किंवा थोड्याशा सॉफ्ट पाहिजे ना असं, त्या प्रमाणात ना गॅस ठेवून तळून घ्यायच्या. मी आता मला कुरकुरीत करायच्या म्हणून मी स्लो गॅसवर तळून घेणार आहे यांना. आणि हे कोथिंबीर वड्या खायला ना खूप छान लागतात. फक्त याला थंड व्हायला टाइम लागतो, नाही तर एकदम झटपट बनतात ह्या वड्या. तुम्ही स्टार्टर म्हणून पण ही रेसिपी करू शकता. ह्या तळून झाल्यात, आता काढून घेऊ यांना. एकदम मस्त असे आहे ना तळून झाल्यात या. बाकीच्या सगळ्या तळून घेऊ. सगळ्यांना कोथिंबीर वड्या तयार झाल्या. आता ह्या पण काढून घेऊ. आणि ही रेसिपी ना कोथिंबीर वड्या ना तयार झाल्या आणि एकदम मस्त अशा तयार झाल्या.